गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब। कशा आहात तुम्ही सगळे कमेंट करून नक्की सांगा। अँड माझी तब्येत आता फायनली ठीक झाली आहे, मला खूप छान वाटते। आणि मी आज लुगडं घालणार आहे, मी आज एक रील बनवणार आहे आणि खूप दिवसानंतर फाउंडेशनवाला जमलंच तर फाउंडेशनवाला मेकअप करणार, नाही तर बघूया टायमावर। आणि मी माझी एक फ्रेंड आहे धनश्री नावाची, तिला मी आधी विचारलं की तुला लुगडं घालता येते का। लुगडं हे बघा, आम्ही आहे ना तुमगावला गेलो होतो। तुमगाव म्हणजे मी जिथे राहते आजीच्या घरी, माझ्या आजीची मम्मी म्हणजे माझी आजी, त्यांचं गावाचं नाव आहे तुमगाव। तर त्या आजीचं हे लुगडं आहे सेम। तर मला आहे ना लुगडं जमत नाही घालायला आणि आई आता आराम करत आहे। मग आई आता सकाळपासून काम करत होती, मग आता विचार केला की आईला कशाला त्रास द्यायचा, म्हणून मी आता माझ्या फ्रेंडला बोलवलं। आता माझी मैत्रीण थोड्याच वेळात येणार आहे, तर आपण भेटूया थोड्याच वेळानंतर, ओके। माझी फ्रेंड आली होती धनश्री आणि ती मला इथे हेल्प करत होती। तिला पण जमलं नाही तर तिने मला मग परफेक्ट साडी घालून दिली, कारण साडी तिला खूप परफेक्ट जमते। आणि बघू शकता किती सुंदर साडी घालून दिली तिने। त्यानंतर तुम्ही माझ्या रूमचा बेडरूमचा जो पसारा मी केलेला आहे तो बघू शकता, किती सुंदर दिसतोय। आणि तिकडे माझी फ्रेंड बसून आहे। बाय द वे आम्ही वर आलो होतो आणि ती आंबे तोडत होती आणि मी इथे शूट करणार आहे। माझ्या फ्रेंडला बोलले की माझे व्हिडिओ काढून दे, तिने हा एक व्हिडिओ काढून दिला होता। मी याला फास्ट मोडमध्ये एडिट केला आहे, त्यामुळे तो असा दिसत आहे। तर खूप ऊन लागत होती गाईज, ऊन येतं इकडच्या साईडनं करवान। एडिटे घेऊ मेकअप थोडा उतरला, पण साडी जशान तशी आहे, एकदम परफेक्ट। भाई मजा आया। गाईज काय करताय तुम्ही, कशा आहात? तर ना आत्ता माझं जेवण झालंय, माझं जेवण झालं, तुमचं झालं का जेवण? सो मी आता माझी खूप दिवस झाले चेहऱ्यावर स्क्रब नाही केलं मी, तर आता विचार केला की थोडी स्किन केअर रुटीन फॉलो करायला पाहिजे। लागलं काहीच नाही करत मी फक्त आपलं रोज वॉटर आहे, हे रोज वॉटर, कारण मी फेस वॉश आधीच केला आहे, कशाला सारखं फेस वॉश करू। फक्त मी क्लीन करते माझा चेहरा थोडं याच्यावर रोज वॉटर घेऊन। हा रोज वॉटर असं लावलं की थंड थंड वाटते, मस्त। वाव किती मड त्या चेहऱ्यावर, शी माझा चेहरा आहे, मी शी म्हणत आहे। म्हणजे माझ्या चेहऱ्यावर माहिती आहे का डर्ट फक्त इथे, मला इथे पिगमेंटेशन माहीत नाही, मला बाकी कुठेच नाही आहे स्किनवर, फक्त होठाच्या आजू इकडे जास्त, या साईडला। डॉक्टर राशेल डिटॅन स्क्रब हे यूज करते, टॅन चेहऱ्यावरचं दूर करायचं आहे, त्याच्यासाठी मी हे घेतलं आहे। मी घेतलं आहे 225, बापरे 225चा आहे। मी काय विचार करत होते की 180चा असेल। वाव, म्हणजे स्क्रब मी घेतला ना मला माहीत नाही। हे जे स्क्रब आहे ना खरंच खूप छान आहे, मी याच्या आधी पण यूज केला आहे। टॅन दूर होतं, खरंच दूर होतं, फक्त याचा फेस पॅक नाही आहे माझ्याकडे। स्किनवर जिथे जिथे टॅन आहे तिथेच लावत आहे मी फक्त, मला टॅन कुठेच नाही जास्त, मला फक्त इथे प्रॉब्लेम होत आहे, माहित नाही काय प्रॉब्लेम आहे ते, पण तिथे होत। बाकी हे जे मी स्क्रब लावत आहे ना याचा रिझल्ट फार छान आहे, स्पेशली जर तुमच्या स्किनवर खूप टॅन झाला असेल, खरंच दूर होतो टॅन, फक्त नाईटला यूज करायचं, डेला नाही। सो आय एम बॅक। तर मी आले असं छान मस्त स्क्रब करून, तुम्ही बघू शकता माझी स्किन। माझं फेवरेट मॉइश्चरायझर डॉट अँड की, स्पेशली कॉम्बिनेशन स्किनसाठी बेस्ट आहे। आणि मी जे मॉइश्चरायझर लावत आहे
खूप छान मॉइश्चरायझर आहे, मला खूप आवडतो आणि कॉम्बिनेशन स्किनवर जेल टाईप मॉइश्चरायझर सूट करते. कॉम्बिनेशन स्किनसाठी खूप 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 नो वर्ड्स. हे जे मॉइश्चरायझर लावत आहे मी खूप इफेक्टिव्ह आहे. बघितलं कशाला गेली होती किचनमध्ये मी नाही का बदाम खाते ना मी, म्हणजे सकाळी माझ्या मम्मीने मला आदत लावून ठेवली. माझे हेअरफॉल बघा दाखवते मी. तसं काय का एवढे हेअरफॉल होतात का तुमचे गर्ल्स, सांगा बरं. माझे एवढे होते. तसं मी कालपासून केस नाही विंचरले बरोबर, म्हणजे विंचरलेच नाही, आज विंचरत आहे. मी आज फर्स्ट टाईम कॅमेऱ्यामध्ये बघून वेणी घातली. फर्स्ट टाईम कशी जमली मलाच नाही माहीत. एक मिनिट मी आशामध्ये बघते. ओके ओके, तसे पण मी अशीच वेणी घालते रात्री. हे माझी छोटीशी क्यूटसी वेणी. तर गाईज मी आता करते अभ्यास. हे बघू शकता माझं बुक. मी आता फायनलला आहे, बट मला अभ्यास कोणता करायला लागत आहे, सेकंड सेमिस्टरचा. म्हणून बॅक नाही लावा लागत, वेळेवर अभ्यास करायला लागते, नाहीतर असं होते माझ्यासारखं. असो काय करणार, अभ्यास तर मला करावाच लागेल. ठीक आहे गाई, चला उद्या सकाळी भेटूया. ओके, मी आता करते माझा थोडा अभ्यास करते. Okay guys, bye bye, good night, take care.